ठाणे ग्रामीण पुलिस ने डिजिटल वैन पहल शुरू की है, जिसके माध्यम से ग्रामीण इलाके में कानून के बारे में जागरूकता फैलाई जाएगी और नागरिकों को शिकायत सीधे वैन के माध्यम से दी जाएगी। आपले पुलिस ठाणे ग्रामीण पुलिस ने इस पहल के तहत ठाणे ग्रामीण पुलिस आयुक्त ने पुलिस डिजिटल वैन की शुरुआत की है। इस वैन का उद्देश्य ग्रामीण और आदिवासी इलाके में जाकर नागरिकों को उनके अधिकारों और कानून के प्रति जागरूक करना है। इस वैन के माध्यम से नुक्कड़ नाटक और एनिमेशन लघु फिल्म के जरिए भारतीय न्यायिक अधिनियम, भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम, भारतीय सुरक्षा अधिनियम और अन्य महत्वपूर्ण कानूनों के बारे में जानकारी दी जाएगी। विशेष रूप से अंधविश्वास, बाल विवाह और यौन शोषण जैसी सामाजिक बुराइयों को रोकने के लिए यह वैन गाँव और स्कूल के द्वारा की जाएगी। शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा 7 कलमी कार्यक्रमामध्ये नवीन इनिशिएटिव्हच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे। त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही सीसीटीव्हीचा जसा प्रकल्प राबवला तसाच प्रकल्प जो आहे की नवीन आम्ही डिजिटल व्हॅन तयार केलेली आहे। अशा प्रकारची ही जी डिजिटल व्हॅन आहे ह्या डिजिटल व्हॅनमध्ये काही आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये नेमकं जे आहे ते नवीन कायदे जे आहेत, नवीन कायद्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करणार आहे। आमच्याकडे आदिवासी पाडे, त्याचबरोबर रिमोट विलेजेस आणि अशी दूरवरची ठिकाणं जी आहेत ती अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन नेमका कायदा काय आहे, त्याचबरोबर ह्या कायद्यामध्ये महिला, त्याचबरोबर बालक याच्या अनुषंगाने काय प्रोव्हिजन्स आहेत, काय शिक्षेची कलम आहे, किती शिक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये कुठे वाढवलेली आहे पूर्वीच्या कायद्याच्या तुलनेमध्ये। तर ह्या सगळ्या बाबीचं जे आहे ते अवेअरनेस म्हणजे त्यांच्यामध्ये जनमानसामध्ये याचा प्रचार करणं कायद्याच्या अनुषंगाने हा याच्यातला पहिला मुद्दा आहे। त्याचबरोबर जे आहे ते महिला आणि मुलांची सुरक्षितता याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण जसं पोलीस दीदी, पोलीस काका यांचे प्रोग्राम घेतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही ॲनिमेटेड फिल्म्स लावणार आहे। आणि चाइल्ड मॅरेज असेल, आमच्याकडे बॉन्डेड लेबर्स याच्या संदर्भामध्ये वीटभट्टीवरची आदिवासी मुलं आहेत, लहान मुलं ह्यांचा पण या ठिकाणी किंवा महिला आहेत, पुरुष आहेत ह्यांचा वापर होतो। तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करून त्याबद्दलचा कायदा नेमका काय सांगतो ह्या अनुषंगाने जे आहे ते त्याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस करणार। त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे आहे ते महिला आणि पुरुष याच्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही त्यांच्यामध्ये तक्रारी असतील काही त्या ग्रामीण भागामधल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे आहे ते तक्रार निवारण दिन जसं आम्ही शनिवारी पोलीस स्टेशनला घेतो त्याचप्रमाणे हे जे वाहन आहे ते काही गावांमध्ये अशा प्रकारचं वाहन तक्रार निवारण दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जाईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर अंमलदारची नेमणूक करण्यात आलेली आहे, महिला अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर जे आहे ते काही दूरवरच्या भागामध्ये जर पोलीस स्टेशनला तक्रारी देण्यासाठी कोणी येऊ शकत नसेल तर त्यांची तक्रार पण आपलं पोलीस स्टेशन म्हणून त्याच ठिकाणी घेण्यात येईल। आणि याच्यामधून जे आहे ते जनता आणि पोलिसांमधला जो समन्वय आहे तो चांगला वाढीला लागेल आणि त्याचबरोबर तक्रारीचं योग्य वेळी निरसन करण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करू आणि अवेअरनेस जो आहे तो सोशल अवेअरनेस तो सुद्धा वाढवणं आणि नवीन कायद्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं या अनुषंगाने ही जी आहे ती अशा प्रकारची व्हॅन तयार करण्यात आली।